क्षेत्ररक्षणासाठी FM हॉस्पेट कर्नाटक संघ दाखल झालेला आहे। फलंदाजीसाठी दीपक दादा प्रतिष्ठान दिल्ली धमाकाचे दोन्ही तगडे सलामीवीर आपण बघू शकतो। बॉलर्स एंड कडे अंपायर्स आपण बघणार आहोत। अमित गोलतकर सर, रुपेश सरांना आपण स्ट्रायकर एंड अंपायर्स पोझिशन वरती बघू शकतो आणि लगेचच होणार आहे सामना सुरू। सतीश शेळके सरांना विनंती, आपण समालोचन कक्षामध्ये या। चला मॅचला सुरुवात होते। खेळाडू रेडी आहेत। खरं तर इतक्या हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये खेळणं हा एक आव्हानात्मक अनुभव आहे। आपण बघतो की वॉर्मअप होणं महत्त्वाचं असतं। आता FM हॉस्पेट बऱ्याच वेळानंतर विश्रांतीनंतर मैदानामध्ये उतरत आहेत आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी इथे घेतलेला आहे। तर या अगोदरची मॅच खेळल्यानंतर सुपर ओव्हर खेळल्यानंतर दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली संघ लगेच फलंदाजीला दाखल होतोय। धडाकेबाज चषक 50 वर्षांची गौरवशाली परंपरा या स्पर्धेची। सातत्याने या स्पर्धेने संक्रमण केलेलं आहे। सातत्याने नवीन नाविन्य स्वीकारलेलं आहे, नवीन बदल केलेले आहेत। ग्रामीण विभागातील ही स्पर्धा संपन्न होत असताना त्यानंतर ओपन ग्रामीण विभाग, काही एक्झिबिशन मॅचेस देखील मागच्या काही वर्षांमध्ये आपण पाहिला। काही गेस्ट प्लेयर, जसं आपण कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी यांना 3 वर्षापूर्वी गेस्ट प्लेयर म्हणून इथे बोलवलं होतं। त्यांना फायनलच्या दोन्ही संघांमध्ये त्यांना त्यांचा सहभाग होता आणि त्यानंतर आपण ती मॅच खेळवली होती। असा दरवर्षी सातत्यानं बदल असतो आणि गेल्या वर्षी ओपन हाफ आपण इथे बघितला होता। यंदा ऑल इंडिया ओपन हाफ इथे बघतोय। धडाकेबाज धमाका बिग बॅश। पहिला चेंडू असणार आहे संकेतचा। फुल टॉस बॉल उचललाय लॉंग ऑनला। क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीये आणि सीमारेषा पार पाहायचे 6 की 4। जूसी फुल टॉस के साथ ये पहला ओवर और इसी के साथ ये पहली गेंद पर अंपायर का सिग्नल 6 रन। पहिल्याच चेंडूवरती षटकारानं खोललं खात हलचल यादव। हलचल हलचल मचा दी जगत सरकार, हलचल यादव। परत एकदा हवेमध्ये चेंडू आपण बघू शकतो, मात्र यावेळेस तेवढासा जोर लावला नव्हता, फक्त उडवला चेंडू। इनफील्ड के ऊपर से खेलने का प्रयास था थ्रू दी कवर्स, लेकिन इस बार बल्ले के अंदर ये गेंद टकराई और इसी के साथ ये गेंद ऑन साइड में चली गई। वहां से सिंगल बटोरा बल्लेबाज हलचल यादव ने। पहली 2 गेंदों पर 7 रन यहाँ पर जोड़े टीम दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली दिल्ली धमाका क्रिकेट क्लब ने। चांगली सुरुवात आहे, गरज होती। दोन्ही संघांना खरं तर विजय इथे अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण दोन्ही संघांनी भरपूर श्रम भरपूर परिश्रम आज दिवसभरामध्ये रात्रीच्या सत्रामध्ये घेतलेले आहेत। एक मॅच जिंकलेत, एक मॅच पराभूत झालेत। संकेतचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न आहे। कव्हरला चेंडू आपण बघू शकतो आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे। एका धावेबरोबर धाव फलकावरती दिल्ली धमाका 8 धावा। अच्छा क्रिकेट इस बार जगत सरकार द्वारा पहले से भाप लिया था इस गेंद को, बैकफुट पर जाकर कट किया, सिंगल के साथ दौड़ पड़े, स्ट्राइक को रोटेट किया हलचल यादव। हालांकि पावर प्ले में हलचल यादव हलचल मचाते, गेंदबाजों के खिलाफ एयर स्ट्राइक करने के लिए जाने जाते। इथे झपकन आत आलेला चेंडू होता, पोझिशन बनवली होती, मात्र फटका खेळू शकत नाही हलचल। ये संकेत पाटिल का दूसरा, जो टिप्पा खाते अंदर इस गेंद को उन्होंने मोड़ा और हलचल यादव को नहीं समझ आई ये गेंद और उन्होंने भी प्रशंसा की इस गेंद की, गेंदबाज की। संकेत हलचल साठी लोअर फुल टॉस होता, स्वीप केला चेंडूला, गॅप तिथे मोठा आहे, 4 धावा मिळतील। चौकार। जब भी गेंद टर्न नहीं हुई गेंदबाज संकेत की, या तो वो फुल टॉस आए और फुल टॉस पर पहली गेंद पर 6, इस फुल टॉस पर स्वीप करते हुए लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर चौका बटोरा है बल्लेबाज हलचल यादव ने। पहला ओवर थोड़ा सा महंगा साबित होता हुआ FM हॉस्पेट कर्नाटका के लिए।
उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू असावा असा या पद्धतीनं पोझिशन मध्ये खरं तर पुढे आला होता, मात्र बघितलं की चेंडू फुल टॉस आहे, डाव्या यष्टीवरती आहे, स्वीप केला फटक्याला आणि काय सुंदर फटका इथे बघितला आपण. 4 धावांच्या. परत एकदा इथे उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर होता, मात्र हुक केला चेंडूला, फाईन लेगला मिळणार आहे 4 धावा. विथ दी बाउन्स, विथ दी टर्न आतमध्ये घेऊन आला होता गोलंदाज इथे संकेत, आणि त्यावरती हलचलचा अत्यंत देखणा फटका बनवला. खरं तर उजव्याच्या बराचसा बाहेरचा चेंडू त्यानं फाईन लेगला खेळलाय. 4 धावा. महागडं षटक राहिलं. पहिल्या षटकामध्ये आल्या 16 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात आहे. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली संघाची अर्थात दिल्ली धमाका 16 धावा. पहला ओवर महंगा ओवर एफएम हॉस्पिट से गेंदबाजी करते हुए गेंदबाज संकेत पाटिल 16 रन इस ओवर से आए. हालांकि महज एक सिंगल बटोरा था बल्लेबाज जगत सरकार ने और 5 गेंदों में 15 रनों की पारी. 300 के बैटिंग स्ट्राइक रेट से खेलते हुए बल्लेबाज हलचल यादव. शुरुआत बढ़िया रही अब तक दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली दिल्ली धमाका क्रिकेट क्लब के लिए. दोनों बल्लेबाज इस बार अपने रंग में ढंग में बल्लेबाजी करते नजर आएंगे. हालांकि दूसरा ओवर लेकर पैविलियन एंड से गेंदबाजी करते नजर आएंगे दिल्ली के प्रिंस. प्रिन्सला आणलं जाते आता गोलंदाजी मार्क वरती. अतिथी कक्षाच्या बाजूने गोलंदाजी करेल प्रिन्स. स्ट्राइक एंड वरती जगत सरकार अजून शांत आहे. निश्चित आतली कड यष्टीरक्षकाकडून जरूर चेंडू निसटतोय. केतन म्हात्रे यष्टांच्या पाठीमागे आपण बघतोय, मात्र धावा इथे प्राप्त होणार नाहीत. तिथेच स्कोर 16. MUCC संबलपुर के गेंदबाजों ने जो किया आज के रात के मुकाबले में बिल्कुल वही करना होगा इस मुकाबले में. राउंड विकेट से एंगल के तहत यॉर्कर का प्रयास. पुन्हा लेंथ बॉल, पुन्हा उजव्या यष्टीच्या अगदी बाहेर टाकलेला लेंथ बॉल. फलंदाज जगतकडे कुठलीच संधी नव्हती, मात्र एक धाव इथे प्राप्त होणार आहे. इसी बात का जिक्र मैं कर रहा था. राउंड विकेट से एक एंगल के तहत थोड़ा सा वाइड यॉर्कर का प्रयास, और ये देखिए ये क्रीज में जाकर गिरता हुआ वाइड यॉर्कर गेंदबाज प्रिंस द्वारा. हालांकि कंधे का बेहतरीन इस्तेमाल करते नजर आए. राउंड विकेट से एक एंगल बनाते हुए लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के खिलाफ अच्छी गेंदबाजी प्रिंस द्वारा. प्रिन्स कडे चांगला वेग आहे, त्याचबरोबर स्विंग आहे प्रिन्स कडे, आणि त्यामुळेच तो मोठा प्रश्न तयार करतोय फलंदाजांच्या समोर. जगत सरकार अजून शांत आहे, मात्र या खेळाडूची गुणवत्ता किती मोठी आपल्याला माहित आहे. त्याचं कर्तृत्व हिमालय एवढं आहे, मात्र हे वादळ कधीही रोरावत येऊ शकतं, कधीही घोंगावत येऊ शकतं. सध्या वादळापूर्वीची शांतता आहे. हलचल यादव. हलचलने मात्र इथे वादळी फलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 15 धावसंख्येवरती हलचलला आपण बघतोय. प्रिन्सचा सामना आता करणार आहे. इथे हवेमध्ये चेंडू लॉंग ऑफ, चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि झेल होईल. हलचल यादव होईल बाद. पहिला मोठा धक्का. दीपक दादा प्रतिष्ठान दिल्ली धमाका क्रिकेट क्लब को हालांकि पहले से प्रभावित किया था गेंदबाज ने. पहली गेंद से तेज करने का प्रयास था. हालांकि जगत सरकार के खिलाफ अच्छी गेंदबाजी की, वहां से एक प्रेशर बिल्ड किया गेंदबाज ने और इस गेंद को लॉन्ग ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास करते नजर आए हलचल यादव. जो टाइमिंग करना चाह रहे थे वो टाइम नहीं कर पाए और सीधा हाथों में खेल बैठे वहां के खिलाड़ी के, और पहला झटका लगता हुआ टीम दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली दिल्ली धमाका क्रिकेट क्लब को. रन संख्या स्कोर बोर्ड पर अब तक 17 रन. फ्लरिशिंग फॉलो थ्रू बघितला आपण बॅटचा, मात्र खूपच उंची मिळाली चेंडूला. लांबी निश्चित मिळाली नाही. जिथे क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर होता आणि तिथेच कॅच पकडला गेला डीप लॉंग ऑफला. पहिला धक्का. हलचल बाद होणार आहे. चांगली सुरुवात केली ती. हलचल चांगल्या फॉर्म मध्ये होता, त्याचं मैदानामध्ये असणं जास्त महत्वाचं होतं, मात्र हलचल बाद झालाय. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. तर दुसरं षटक अजून सुरू आहे. नवीन फलंदाज सुरेश भट स्ट्राइक एंडला खेळणार आहे. सुरेश भट नॉन स्ट्राइक एंडला.
जगत सरकार. प्रिन्सला यश इथे मिळते. अजून प्रिन्सच्या खात्यामध्ये बघितलं आपण तर एकही धाव नाहीये. एक बाईज जरूर या षटकामध्ये आलेली आपण पाहिली. परत एकदा हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक वाईडिश मिडॉन खाली येईल, चेंडूच्या लागोपाठचा दुसरा फलंदाज आकाश तारेकर इथे टिपतो झेल. 2 गडी टिपतोय प्रिन्स. अडचणीमध्ये वाढ होते इथे FM हॉस्पिट संघाच्या. दीपक दादा प्रतिष्ठान, दिल्ली धमाका संघ अडचणीमध्ये येत असताना आपण बघतोय. क्या गेंदबाजी रही है इस ओवर में प्रिंस द्वारा. अब तक इस ओवर में एक भी रन नहीं आया. एक जो रन आया वो बाय के तौर पर, लेग बाय के तौर पर. जिस तरह से गेंदबाजी रही है, देखिए पैरों पर गेंद थी, उछाल कर खेलने का प्रयास था, डिस्टेंस नहीं पाया इस गेंद ने. और मिडॉन पर खिलाड़ी थे, बिल्कुल उनके हाथों में खेल बैठे बल्लेबाज सुरेश भट्ट. और गोल्डन डक यानी कि शून्य का चश्मा पहनकर अब डगआउट में नजर आएंगे सुरेश भट्ट. 17 पर यह दूसरा झटका लगता हुआ दिल्ली धमाका दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली को. कुणालजी, आपण बघतोय आज दिवसभर रात्रभराच्या सत्रामध्ये हेच घडलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये त्या धावा रोखल्या जातातच आहेत. इथे प्रिन्सला विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती उभा आहे. लागोपाठचे 2 फलंदाज बाद करत त्याने सुद्धा पलटवार केलेला आहे. संकेत पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये अजून धावा नाहीत. याबरोबरच इथे बचावात्मक आपल्याला बघायला मिळतो अभिषेक कुमार. 1 धाव जरूर प्राप्त होईल, मात्र लेग बाईटचा इशारा इथे येतोय. पूर्ण पॅड वरती चेंडू येतोय. लाईन मिस झाला फलंदाज आणि याबरोबरच एका धावेची वाढ. 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रिन्सचा विचार केला तर एकही धाव त्याने अजूनपर्यंत खर्च केलेली नाही. राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे थे और लाइन ही देखी अंपायर ने. लाइन जो इंपैक्ट था, लाइन ऑफ इंपैक्ट, वो थोड़ा सा लेग स्टंप के बाहर. इसी के चलते लेग बाय का इशारा और सिंगल रन खाते में दीपक दादा प्रतिष्ठान दिल्ली धमाका क्रिकेट क्लब के. रन संख्या स्कोर बोर्ड पर 18 रन 2 विकेट के नुकसान पर. क्या ये मेडन ओवर डिलीवर्ड करेंगे गेंदबाज प्रिंस. जगत सरकार स्ट्राइकला खेळणार आहे प्रिन्सच्या समोर. उजव्याच्या बाहेर कट जरूर घेतली बॅटची, मात्र हे निर्धाव षटक असेल. मेडन ओव्हर इथे प्रिन्स कडून 2 विकेट प्रिन्सने इथे घेतल्यात. मेडन विथ विकेट. अप्रतिम गोलंदाजी. निश्चित त्याची पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही. फर्स्ट मेडन ओवर इन धड़ाकेबाज धमाका बिग बैश 2024. राउंड विकेट से लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के खिलाफ. हालांकि जगत सरकार को इस ओवर में पूरी तरह से खामोश, उनके बल्ले को पूरी तरह से खामोश रखा गेंदबाज प्रिंस ने. दिल्ली से इस बार वडौली मुरबाड में वो आए और क्या बढ़िया प्रदर्शन गेंदबाजी में उनके द्वारा यहां पर नजर आया. रन संख्या 2 ओवर का खेल समाप्त. 9 की औसत, 18 रन 2 विकेट के नुकसान पर दिल्ली धमाका क्रिकेट क्लब. धडाकेबाज चषक मध्ये ग्रामीण विभागातून खेळताना भावेश पवारने एक निर्धाव षटक स्पर्धेमध्ये टाकलेले आणि आपण बघतोय धडाकेबाज धमाका बिग बॅश ऑल इंडिया ओपन मध्ये पहिलं निर्धाव षटक येते प्रिन्स कडून. 2 विकेट आणि मेडन ओव्हर. 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये जगत सरकार करण अंबाला ही जोडी मैदानामध्ये. दोन्ही बेनीचे शिलेदार आहेत. दोघांचे कर्तृत्व खूप मोठं आहे टेनिस क्रिकेटमध्ये. करण अंबाला मागच्या काही वर्षांमध्ये खूप वेगात तो पुढे येतोय आणि आज संपूर्ण हिंदुस्थानच नाही तर संपूर्ण जगभर त्याचे चाहते आहेत. ISPL मध्ये देखील सर्वाधिक बोली त्याच्यावरच लागलेली होती. विशेष म्हणजे सर्वाधिक धावा त्यानेच बनवल्या होत्या. स्पर्धेचा मानकरी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील करण अंबालाच्या नावावरती होता. एका इनिंग मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावावरती होता. करण अंबाला माझी मुंबई या संघाकडून त्याला आपण पाहिलं होतं पहिल्या ISPL सीझन मध्ये. काही समस्या जरूर त्याला तिथे आल्या होत्या, मात्र तरी देखील त्यावरती मात करत त्याने आपल्या संघाला आणि स्वतःचा खेळ देखील खूप उंचावला. पाहायचे आपल्याला षटकाची सुरुवात. हो डावा पाय पुढे टाकून बॅट पॅड एकत्र आणलं तर चेंडू मात्र हुलकावून देईल बॅटला.
पूरी तरह से खोल कर रख दिया था बल्लेबाज करण अंबाला को। क्या गेंदबाजी रही पहली गेंद पर। ये देखिए एक्शन रिप्ले, फ्लाइट का प्रयास और पिछला पैर देखिए कहां पर था। विकेट कीपर अगर क्लोज विकेट कीपिंग करते विकेटों से बिल्कुल सटीक अगर वो होते तो शायद कुछ अलग रिजल्ट होता। पुन्हा 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 इथे इथे अपील आहे, अपील आहे, मात्र पंचांवरती त्याचा कुठलाही परिणाम नाही। धाव घेण्याचा प्रयत्न इथे होणार आहे आणि धाव पूर्ण देखील होते। बघायचं इथे 18 धावा, 19 धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये। जोरदार अपील केतन म्हात्रेकडून अगेन्स्ट करण अंबाला, मात्र पंचांकडून कोणताही प्रतिसाद नाही। बघा इथे जरूर प्रश्न निर्माण केला जातोय। पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे आणि ते सगळे अधिकार तिथे मैदानावरच्या पंचांना दिलेले आहेत। इल्लू इमाद अत्यंत सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते। उजव्याच्या बाहेर खोलवर टप्प्याचा चेंडू टाकतोय तो आणि लेग कटर चेंडूंना मात्र उत्तर देताना थोडीशी तारंबळ उडालेली बघितली आपण करण अंबालाची। दोन्ही चेंडू अप्रतिम होते, मात्र इथे एक धाव प्राप्त होणार आहे। यावेळेस दोन्ही पंच चर्चा करतायत, अमित सर, रुपेश सर। हे महत्वाचं आहे, ज्यावेळेस एखादा डिसिजन येतो पंचांना खात्री नसेल तर त्यांनी दोघांनी चर्चा करणं गरजेचं आहे। होईल चर्चा, निर्णय समोर येईल, मात्र तोपर्यंत आपण बघू शकतो इथे मागच्या काही चेंडूंमध्ये जे कमबॅक केलेलं आहे। FM हॉस्पेट कर्नाटका संघानं ते निश्चित लाजवाब। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं धावा भरपूर आल्या होत्या, जवळपास 16, आणि त्यानंतर एकदम आपण म्हणतो ना आत्ता पाऊस पडला आणि लगेचच दुष्काळ पडलेला आहे। टीव्ही रिप्ले मध्ये बघू शकतो आपण करण अंबालाचा हा प्रयत्न होता। चेंडूला मिड विकेटच्या स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळायचं होतं, पोझिशन मध्ये नव्हता तो। उजव्याच्या बाहेर टर्न विथ चला, पंचांचा निर्णय आलेला आहे। खेळाडूंनी पंचांशी जास्त तक्रार करू नये, हुज्जत घालू नये, मॅच पुढे सुरू ठेवावी। सगळे आपण मोठे खेळाडू आहोत। मॅच पुढे सुरू ठेवा, पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे आणि ते अधिकार सगळे पंचांना आहेत। पंच त्यांच्या निर्णयावरती ठाम असेल तर आयोजक सुद्धा पंचांच्या पाठीमागे ठाम आहेत। चला, मॅच सुरू ठेवणं आवश्यक आहे। खूप चांगली मॅच बघायला मिळतोय। कुणाल जी आपण बघितलं, संकेत पाटीलच्या पहिल्या षटकानंतर प्रिन्सनं जे कमबॅक केलं होतं, 2 विकेट काढताना, अर्थात 2 बाईज, एक बाईज एक लेग बाईज अशा अतिरिक्त 2 धावा जरूर तिथे आल्या। इमाद इल्लूचं हे षटक ते देखील प्रभावी ठरते। पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आला होता आणि त्यानंतरचा चेंडू देखील अफलातून होता। बाउन्स सुद्धा खूप मोठा चेंडूला आणि विथ टर्न। चला, पंचांचा निर्णय इथे येतोय आणि मैदानावरच्या पंचांचा निर्णय इथे कायम असणार आहेत। दोन्ही पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत, त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे की आपण खेळ पुढे सुरू ठेवा।
चला बाकी कोणी आतमध्ये जाऊ नका. पंचांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला मॅच सुरू करायची आहे. पंचांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला मॅच पुढे सुरू ठेवायची आहे. कोणी बाकीचं आतमध्ये जाणार नाही. चला लवकर निर्णय घ्या. मॅच रेफरी सचिन कदम सर. निश्चित मॅच सुरू होते. पंच आपल्या जागेवरती उभे राहिलेले आहेत. त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आणि या ठिकाणी पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. चला बाकीचे खेळाडू जे आतमध्ये आहेत, जे खेळाचा भाग नाही, त्यांनी बाहेर या. संघनायक, कॅप्टन, आप बाहर आइए. या ठिकाणी सामनाधिकारी सचिन कदम सरांनी निर्णय दिलेला आहे. फलंदाज नाबाद आहे.
फलंदाज नाबाद आहे. मॅच पुढे सुरू राहील आणि थोडा वेळ विश्रांती घेतलेला सामना पुन्हा एकदा इथे आग लागणार आहे, पुन्हा पेटणार आहे. थंडी कुठच्या कुठं पळून जाणार आहे. धडाकेबाज बिग धमाका बिग बॅश. तर हा निर्धाव चेंडू असेल आणि लागोपाठचा दुसरा चेंडू इथे निर्धाव येतोय इमाद इल्लूचा. अभिषेक कुमार दलोर स्ट्राइक एंड के ऊपर. तिसऱ्या षटकाची सुरुवात केव्हा झालेली आहे आणि तिसऱ्या षटकातील पुढचे चेंडू आपण बघणार आहोत. इमाद इल्लू गोलंदाजी मार्कवर. अभिषेक करण अंबाला स्ट्राइक एंड के ऊपर. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू इथे करण अंबाला सोडून देतोय. कुठलाही प्रयत्न केला नाही त्याने फटका खेळायचा. बघितलं चेंडू थोडासा बाहेर आहे. निश्चित टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, त्याला असं वाटलं की तो बाहेर जाईल आणि आपण बघतोय इथे निर्धाव चेंडू. लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव. परत एकदा यस कट केला चेंडूला. तिकडे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरून आणेल चेंडू. एकच धाव या षटकामध्ये आतापर्यंत. इसके पिछली वाली गेंद पर गुगली का प्रयास था, टिप्पा खाती गेंद अंदर आई. इस बार बैकफुट पंच लगाया बल्लेबाज करण अंबाला ने. सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया. हालांकि पिछली 3 गेंदें यहाँ पर बिंदी खेले थे करण अंबाला. एक प्रेशर बिल्ट होता हुआ उनके ऊपर और इसके बाद चौथी गेंद पर ये सिंगल आई है. इससे पहला वाला ओवर जो था, जो दूसरा ओवर डिलीवर किया था प्रिंस ने, वो मेडन ओवर था इस धड़ाकेबाज धमाका बिग बैश ट्रॉफी 2024 का पहला मेडन ओवर. और उसके बाद ये ओवर अब तक 4 गेंदें महज 1 रन. अब स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज जगत सरकार 4 गेंदें खेल चुके, उनके खाते में सिर्फ 1 रन. पुन्हा एकदा इलू इमाद. प्रभावी गोलंदाजी राहिली. चेंडू आकाशामध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि तिथे जगत सरकार होईल बाद. पुन्हा एकदा मोठा धक्का, मोठा मासा गळाला. तीसरा झटका लगता हुआ टीम दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. फ्लाइट दिया था इस गेंद पर. स्लॉग हिट करने का प्रयास. डीप पर खिलाड़ी थे स्क्वायर लेग मिड विकेट के बीच में और यहां पर एक और विकेट चटकाते हुए इस बार गेंदबाज इमाद इल्लू. और जगत सरकार 5 गेंदों में महज 1 रन उनके खाते में. 5 गेंदों में 1 रन इस ओवर से 1 विकेट खाते में इल्लू इमाद के. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिला, त्यामुळे जी अपेक्षित उंची पाहिजे होती जगत सरकारला ती मिळाली नाही आणि आपण बघितलं त्याचं टायमिंग देखील खराब झालं. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र अगदी तयार होता तिकडे. सुंदर कॅच. काय षटक टाकलं इमादनं. या अगोदरचं षटक आपण प्रिन्सचं बघितलं होतं, तिथे लेग बाईज 22च्या 2 धावा. षटक मात्र मेडन होतं. इमादचं हे षटक देखील तेवढंच प्रभावी बघायला मिळते. केवळ 1 धाव या षटकातून. मागच्या 11 चेंडूंचा विचार केला तर फक्त 3 धावा आलेल्या आहेत, त्या 2 अतिरिक्त आहेत. यावरून आपण अडवल्या धावा कशा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. दुथडी भरून नदी वाहत होती, नदीवरती बांध टाकलाय प्रिन्स आणि इमादनं. या 2 षटकांमध्ये धावफलकावरती 19. 3 गडी बाद 19. दीपक दादा प्रतिष्ठान. फुल टॉस क्षेत्ररक्षक तिथे झेल होईल. पुन्हा एक फलंदाज बाद. आकाश तारेकर तिथे टिपतोय झेल. लागोपाठचा दुसरा एकूण 4था फलंदाज दीपक दादा प्रतिष्ठान ने गमावला. फुल टॉस पर स्वीप करने का प्रयास डीप स्क्वायर लेग पर आकाश तारेकर. ये रनिंग कैच को अंजाम दिया. इस बार एक बढ़िया स्वीप शॉट था वहां पर और आकाश तारेकर ने इस रनिंग कैच को अंजाम दिया. और इसके बाद ये देखिए विकेट का सेलिब्रेशन. उन्हें पता था ये गेंद खराब थी, लेकिन विकेट मिलने के बाद हल्की सी स्माइल इल्लू इमाद के चेहरे पर. और ये कह रहे थे कि यार ये विकेट तो मुझे नसीब से मिला है. और आकाश तारेकर का योगदान इस विकेट में उनसे ज्यादा यहां पर नजर आता हुआ. काय षटक राहिले. इमाद इल्लूचं हे षटक होतं. 2 विकेट लागोपाठच्या चेंडूवरती त्याने काढल्यात. या अगोदर प्रिन्सनं ही कामगिरी केली होती. दोघांच्याही षटक अत्यंत प्रभावी राहिली. केवळ 1 धाव या षटकामधून आणि एकूण मागच्या 2 षटकांमधून आलेल्या आहेत 3 धावा आणि गडी बाद झालेले आहेत 4. काय टर्न या मॅचने घेतलेला आहे. सुरुवात इतकी छान होती, मात्र त्यानंतरचे जे अर्ली कोलॅप्स आहेत, डाव गडगडतोय, डाव कोसळतोय अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे. 4 गडी बाद धावफलकावर 19 धावा.
19 पर 4 टीम दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली दिल्ली धमाका क्रिकेट क्लब अब पारी का चौथा ओवर लेकर गेंदबाज फिर से एक बार प्रिंस पिछला ओवर मेडन ओवर किया था पेविलियन छोर से गेंदबाजी करने वाले प्रिंस ने पुन्हा एकदा प्रिन्स गोलंदाजी मार्क वरती अत्यंत प्रभावी गोलंदाजी राहिली प्रिन्सची त्याने वाहत्या नदीवरती धरण बांधलेले दुसऱ्या षटकामध्ये मेडन ओव्हर टाकली होती 2 विकेट लागोपाठ त्याने काढल्या होत्या आता अभिषेक कुमार अर्थात करण अंबाला स्ट्राइक एंड वरती आणि नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज संस्कार चांगला चेंडू होता अभिषेकसाठी अर्थात करण अंबालासाठी आखूड टप्प्याचा चेंडू बाउन्स सुद्धा खूप मोठा होता चकित केलं इथे करण अंबालाला या बाउन्सनं आणि डिफेन्सिव्ह मोड मध्ये त्याला जावं लागलं पुन्हा एकदा प्रिन्स लागोपाठ 7वा चेंडू निर्धाव टाकल्यानंतर एक धाव प्रिन्सच्या गोलंदाजीवरती येते 8व्या चेंडूवरती खूप काळानंतर इथे पंच तिसऱ्या पंचांकडे येत आहेत ओव्हर स्टेपिंगसाठी बघायचंय नो बॉल आहे का गोलंदाजी करत असताना पाय कुठे पडलेला आहे ते बघतील पंच आणि त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील मात्र प्रिन्सनं इथे मैदानामध्ये हैदोस घातलाय 6 गेंदों पर 1 रन बनाया था बल्लेबाज करण अंबाला ने 7वीं गेंद पर दूसरा रन उनके खाते में है हालांकि थोड़ा सा तंग किया गेंदबाजों ने उन्हें पिछला ओवर जो इमादी लो ने किया उससे पिछला ओवर जो प्रिंस ने किया वो मेडन ओवर था और अब फिर से व्यक्तिगत तौर पर ये दूसरा पारी का चौथा ओवर लेकर पेविलियन एंड से गेंदबाजी करते नजर आ रहे गेंदबाज प्रिंस बिल्कुल राजा की तरह गेंदबाजी उनकी रही नो बॉल का इशारा टीवी अंपायर द्वारा और नेक्स्ट बॉल होगा फ्री हिट और सामने बल्लेबाजी करते नजर आएंगे संस्कार नो बॉल खूप काळ खूप चांगलं कंट्रोल होतं इथे प्रिन्स आपल्या गोलंदाजीवरती मात्र हा नो बॉल 2 धावा इथे प्राप्त होणार आहे धावफलक 21 वरती पोहोचतोय 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा प्रिन्स तयार असेल करण अंबाला खूप काळ मैदानामध्ये आहे जवळपास तो 7 चेंडू खेळलेला आहे आणि केवळ 2 धावा करण अंबालाकडून आपण धावफलकावरती आलेलं बघतोय संस्कारचा हा फटका इथे 1 धाव केवळ प्राप्त होईल दीपक दादा प्रतिष्ठानला आणि धावफलकावरती 22 धावा फायदा उठाया गेंदबाजों ने ठंडे मौसम का जिस तरह से टेम्परेचर में गिरावट नजर आई जब ये आखिरी मुकाबला आपके सामने शुरू हुआ उसका फायदा उठाते नजर आए गेंदबाज इमाद इल्लू गेंदबाज प्रिंस पहला ओवर हालांकि थोड़ा सा महंगा रहा था गेंदबाज संकेत पाटिल का लेकिन उसके बावजूद अब पार्टनरशिप यहां पर बिल्ट करनी होगी टीम दिल्ली क्रिकेट क्लब धमाका के लिए संस्कार दानी के साथ बल्लेबाजी करते हुए करण अंबाला फुल टॉस चेंडू मिड विकेटला खूप वेग आहे या शॉट मध्ये ताकद होती करण अंबालाच्या शॉट मध्ये 4 धावा लॉन्ग ऑन सीमारेषेच्या बाहेर फुल टॉस गेंद फुल टोल वसूला इस गेंद पर रॉकेट बल्ले से सीधी गेंद जब टकराई गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए क्या फोर्स किया था इस गेंद पर बल्लेबाज करण अंबाला ने 4 रन के साथ रन संख्या अब आगे बढ़ती हुई 26 रन 26 पर 4 दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली लॉन्ग ऑन मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तसंच जवळ आहेत मात्र त्यांना सुद्धा चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाही कट केला चेंडूला बॅकफूट वरून एकच धाव अपेक्षित आहे इथे चौकारा पाठोपाठ एक बराचसा वेळ जो धावफलक थांबलेला होता तो आता हळूहळू पुढे निघालेला आहे 26 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये दीपक दादा प्रतिष्ठान धमाका दिल्ली हे बघा तिकडे शेकोटी पेटवलेली काही प्रेक्षकांनी विझून टाका शेकोटी विझून टाका कोणी शेकोटी पेटू नका
फुल टॉस आणि तिथे कव्हरला क्षेत्ररक्षक झेल सुटतोय. कैचेस विन द मैचेस, ये हमेशा से कहा जा रहा है, लेकिन यहाँ पर थोड़ा सा लेजीनेस फील्ड में नजर आया वहां के खिलाड़ी द्वारा. जिस तरह से दर्शन बांदेकर गेंद पर गए थे, एक आसान सा मौका गवाया दर्शन बांदेकर ने. और इस बार खेलते नजर आएंगे संस्कार दानी. बड़े खिलाड़ी है संस्कार, छोटे कद के, लेकिन बड़े बड़े हिट लगाने के लिए जाने जाते मिडिल ऑर्डर में. या कंडिशन मध्ये या चुका नको. त्यावेळेस पाहायचा अत्यंत सुंदर स्क्वेअर कट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, करण अंबालाचा अत्यंत बहारदार चौकार. अब उनके बल्ले से रन यहां पर बरसते हुए. पहली 6 गेंदों में महज 1 रन किया था करण अंबाला ने. दूसरा रन 7वीं गेंद पर आया था. उसके बाद अगर देखा जाए तो एक बेहतरीन स्ट्रोक लगाया था उन्होंने मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में से चौका. और इस बार बैकफुट पर जाकर स्क्वायर कट का प्रयास था. और ये डेलिकेट टच बल्ले से इस गेंद पर देते हुए गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन खाते में करण अंबाला के. इसी 4 के साथ रन संख्या अब स्कोर बोर्ड पर 32 ओव्हर नंबर 4 का खेळ समाप्त. चांगलं राहिले हे षटक. 2 चौकार आले या षटकामधून आणि त्यामुळेच जवळपास 13 धावा प्रिन्सनं खर्च केला. एकूण प्रिन्सची 2 षटकांचा कोटा संपलेला आहे. 2 षटकांमधून प्रिन्सनं धावा खर्च केलेल्या आहेत 13 आणि गडी बाद केलेत 2. या षटकामध्ये यश मिळालं नाही, एक जीवदान जरूर मिळालं संस्कारला. सोपा कॅच होता आणि अशा संधी खरं तर सोडायच्या नसतात. ज्यावेळेस तुम्ही इतक्या मोठ्या मंचावरती खेळत असता तिथे कॅच पकडले गेले पाहिजेत. इम्पॅक्ट प्लेयर संकेत पाटीलच्या ऐवजी ओमी केनी आता मैदानामध्ये येणार आहेत. पंच तशी घोषणा करतायत. इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये येतोय आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. इलू इमाद डाव्या हाताचा खेळाडू, स्ट्राईक एंड वरती संस्कार धाणी. आखूड टप्प्याचा चेंडू, उंच खेळायचा प्रयत्न आहे. केतनचा प्रयत्न जरूर चेंडूच्या लेंथ पर्यंत पोहोचायचा आहे. मात्र 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते संस्कार धाणीसाठी. आणि धाव फलकावरती बघा 33 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये दीपक दादा प्रतिष्ठान धमाका दिल्ली. ऑफ द सरफेस थोड़ा सा तेज किया था इस गेंद को, उसी के चलते ये गेंद थोड़ी सी उछाल लेती हुई नजर आई. थोड़े से छोटे कद के बल्लेबाज संस्कार के खिलाफ इस गेंद को मोड़ा था उन्होंने सिंगल के लिए. रन संख्या 33, लॉस ऑफ 4 विकेट. अब बल्लेबाजी पर करण अंबाला. याबरोबर पुन्हा स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, मात्र बाउन्स जास्त होता चेंडूला. खूप सुंदर इलू इमादचा हा चेंडू यापूर्वी चकित केले इलू इमादने असंच करण अंबाला. जी बिल्कुल परेशान किया है बल्लेबाज करण अंबाला को इमाद इल्लू ने. हालांकि उनके जो लेग ब्रेक टिपा खाते गेंद थोड़ी सी बाहर हरकत लेती हुई नजर आई. और वो जो उनका रॉन्ग वन वो देखना चाहेंगे जो पिछले ओवर में उन्होंने डिलीवर किया था. परत एकदा बॅकफुट वरून चढवलाय चेंडू. वॉट अ शॉट, फ्लॅट षटकार. जबरदस्त फटका, ताकद होती फक्त या फटक्यामध्ये. आणि काय शानदार शॉट आहे. डीप लॉन्ग ऑनला हा षटकार जाताना आपण बघतोय. ये फ्लैट एंड फ्यूरियस था बल्लेबाज करण अंबाला द्वारा. सामने पुल करते हुए 6 रन बटोरे बल्लेबाज करण अंबाला ने. 6 के साथ रन संख्या अब स्कोर बोर्ड पर 39, लॉस ऑफ 4 विकेट. इथे फॉर्मशी झगडताना आपण पाहिलंय करण अंबालाला. मात्र उजव्याच्या बराचसा बाहेरचा हा चेंडू आहे. एक चांगला फटका पहिल्यांदाच कुठेतरी मिडल ऑफ द बॅट झालेला बघतो आपण. 1-2 चौकार जरूर आलेत, मात्र करण अंबालाची बॅटिंग बघितली आपण तर पहिल्या 7 चेंडूपैकी 5 चेंडूवरती त्याला धाव घेता आलेली नाही. एकूण 6 डॉट आहेत या इनिंग मध्ये करण अंबालाची. 40 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा वाईड. एक षटकार गेल्यानंतर काय घडलंय कुणालजी बघा. 2 चेंडू वाईड पडलेले आहेत. ये पिछले छक्के का प्रेशर यहां पर नजर आता हुआ. हालांकि दोनों लेग ब्रेक जो काफी तेजी से करने का प्रयास था, काफी घूमी ये गेंद और बाहर की जानिब मुड़ती हुई. लगातार 2 एक्स्ट्रा. रन संख्या 41. परत एकदा इथे फसलेला फटका. केतनचा प्रयत्न खूप आहे, नाही पकडू शकला हा कॅच. धावाची संधी असू शकते आणि तिथे फलंदाज बाद आहे. एकच धाव मिळेल. संस्कार धानी होईल बाद. 5वा धक्का दिल्ली धमाका दीपक दादा प्रतिष्ठानला. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे 42 धावा आहेत.
केतन म्हात्रेचा प्रयत्न आपण पाहिला, खूप खूप प्रयत्न केला, जवळपास तो 20 यार्ड धावत गेला होता, चेंडूच्या खाली पोहोचलाही होता, मात्र स्पीड एवढा होता, वेग इतका मोठा होता, तिथे तो चेंडू पकडणं त्याला कठीण गेलं. प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणतो, प्रयत्नांची पराकाष्ठा आपण म्हणतो, आणि तीच आपल्याला बघायला मिळाली इथे केतन म्हात्रेकडून. 42 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दीपक दादा प्रतिष्ठान, दिल्ली धमाका. FM हॉस्पिट कर्नाटका विरुद्ध रंगलेला हा सामना क्वालिफायर मॅच आहे. ही मॅच जिंकल्यानंतर टीम सुपर 6 मध्ये येणार आहे. तर बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी अजून एक मॅच जिंकणं गरजेचं आहे. जो कोणी संघ 3 मॅचेस जिंकणार आहे तोच सुपर 6 मध्ये अर्थात सुपर 3 मध्ये येणार आहे बक्षीस पात्र फेरीमध्ये. बॅकफूट वरून खेळायचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये काय वेगात तिथे येतोय गोलंदाज इलू इमाद. धाव निश्चित मिळणार नाही. करणसाठी टाकलेला चेंडू होता. बऱ्याच प्रमाणात खूप असे चेंडू आहेत की इलू इमादने टाकलेले करणला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करता आलेले नाहीत. काही डॉट बॉल्स आहेत. एक षटकार जरूर आलाय, मात्र इलू इमादने भरपूर त्रास दिलाय करण अंबालाला या मॅच मध्ये. परत एकदा इथे पुन्हा मोठ्या फटक्यासाठी गेला होता तो. बाउन्स थोडा होता, मात्र स्क्वेअर लेगला उडवण्याचा प्रयत्न फसला इथे करण अंबालाचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी आहे. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेत करण अंबालासाठी. 2 वाईड जरूर आले, मात्र त्यानंतर पुन्हा कमबॅक करताना आपण इलू इमादला बघितलंय. 5 षटकांचा खेळ संपेल आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 42. दीपक दादा प्रतिष्ठान, दिल्ली धमाका. शेवटचं षटक आता इथे शिल्लक आहे. हाणामारीचं षटक आपण म्हणतो. स्लॉग ओव्हर्स मध्ये करण अंबाला भरपूर वेळ तो मैदानामध्ये आहे आणि त्याची फलंदाजी बघितली आपण तर 15 चेंडू 18 धावा, 2 चौकार आहे, 1 षटकार आहे. ज्या बाउंड्रीज रन आहेत त्या देखील भरपूर आहे, मात्र त्या व्यतिरिक्त डॉट बॉल सुद्धा खूप आहेत. आज संघर्ष करताना आपण बघितलं. आणि असं नाही का, क्रिकेट खेळाडू म्हटल्यानंतर या गोष्टी प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात येतात. कधीतरी रिदम लागत नाही, एखादा दिवस निश्चित प्रकारे चांगला नसतो आणि करण अंबालाच्या बाबतीमध्ये तेच बघतोय. मात्र हा खेळाडू प्रत्येक संकटातून बाहेर येऊ शकतो. अनेक वेळा बघितलं आपण, ISPL मध्ये देखील बघितलंय. आज मात्र फॉर्मशी झगडताना त्याला आपण बघतोय. इथे पाहायचं शेवटच्या षटकामध्ये करण अंबाला आपल्या संघासाठी काही चमत्कार करतो का, मोठ्या रन्स आणतो का. तर स्ट्राईक एंड वरती आता बदल होईल. शहाबाज तिथे आपण बघतोय पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत आहे. शहाबाज 7व्या क्रमांकावरती शहाबाज मॅक्सी मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि स्ट्राईक एंडला सामना करेल गोलंदाज हिमांशूचा. पहिल्यांदाच हिमांशूला गोलंदाजी मार्कवरती आणलं जाते. पहिलं षटक आहे डेथ ओव्हरमध्ये, खास स्पेशली तो आलेला आहे आणि इथे शहाबाज मॅक्सीला रोखण्याची जबाबदारी आहे. नॉन स्ट्राईक एंडला करण अंबाला आहे, तोही स्ट्राईक एंडला येऊ शकतो, त्यालाही रोखावं लागेल. चांगला चेंडू नसेल, निश्चित उजव्या इच्छा बराच बाहेर आहे. वाईड चेंडूची घोषणा आहे. 43 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये दीपक दादा प्रतिष्ठान. तर चॅलेंज केला जातोय हा डिसिजन. रेफरल कॉल आहे आणि तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. आणि बरोबर आहे, शेवटचं षटक आहे, तुमच्याकडे रेफरल शिल्लक आहे, तर ते घरी घेऊन जाण्यात काही अर्थ नाहीये, ते इथेच वापरावे लागतील. इसी के चलते कप्तान ने ये सही फैसला लिया, मैं कहूंगा. अब देखना चाहेंगे टीवी अंपायर का डिसीजन क्या होता है इस गेंद पर. हालांकि थोड़ी सी खराब शुरुआत रही थी इस गेंद पर. हिमांशु की वो रिदम नजर नहीं आया, लेकिन इस बार FM हॉस्पिट के लिए आखिरी डेथ ओवर में उनको अच्छी गेंदबाजी करनी होगी. 50 के अंदर अगर इस टीम को रोक पाए तो शायद सेकेंड इनिंग में बल्लेबाजी में यहाँ पर गहराई नजर आएगी. हालांकि इस टीम में केतन म्हात्रे जैसे बल्लेबाज है, आकाश तारेकर जो पहले मुकाबले में हीरो रहे थे, ओमी केनी जैसे बल्लेबाज इस टीम में. बल्लेबाजी में यहाँ पर गहराई है. जब FM हॉस्पिट बल्लेबाजी के लिए उतरेगी, प्रथमेश पवार इस टीम का हिस्सा रहे, तो एक अच्छा मुकाबला यहाँ पर नजर आएगा. मानसिक दबाव आपण म्हणतो, ज्यावेळेस स्कोअर 50 पेक्षा कमी असेल त्यावेळेस तो एक प्रेशर असणार आहे गोलंदाजांवरती. त्यांच्याकडे काही धावा जर असतील तर निश्चित प्रकारे
इथे हा वाईड चेंडू आहे. पंचांचा निर्णय कायम राहणार आहे आणि आपण बघू शकतो निश्चित बाहेर आहे. या हिमांशू लेंथ बॉल होता. धावाची संधी असू शकते तिथे. तिथे यष्टी उद्ध्वस्त झालेली आहे आणि बघायचे आता कोण बाद असणार आहे. बॉलर्स एंड कडे हिट केला जातोय स्टम्प्स. मात्र स्टम्प्सच्या जवळ कोण असेल तो होईल बाद. निश्चित करण अंबालासाठी ही धोक्याची घंटा असू शकते. कुणालजी एग्जैक्ट, अगर करण अंबाला ने बल्लेबाज को क्रॉस नहीं किया होगा शाहबाज को, तो बिल्कुल करण अंबाला को जाना होगा डगआउट की ओर. लेकिन क्या सटीक निशाना था. जैसे ही गेंद हाथ में आई वहां पर खिलाड़ी थे विकेट कीपर केतन मात्रे, और सटीक निशाना नॉन स्ट्राइकिंग एंड पर स्टंप पर लगता हुआ सही निशाना. और अब टीवी अंपायर की हेल्प यहां पर ली गई है. देखना चाहेंगे कौन से बल्लेबाज यहां पर आउट होंगे, लेकिन ये क्लोज कॉल जरूर रहेगा बल्लेबाज करण अंबाला के लिए. फिटनेस तो बढ़िया है उनका, लेकिन क्या इन्होंने उनके साथी खिलाड़ी को क्रॉस किया, ये देखना चाहेंगे. इथे आपण बघतोय ज्यावेळेस स्टम्प्स हिट होत आहेत आणि त्यावेळेस नुकतंच क्रीज सोडलं होतं. मात्र करण अंबाला स्टम्प्सच्या जवळ आहे. दोघांनी बिलकुल एकमेकांना ओलांडलेलं नव्हतं. करण आउट आहे. स्टम्पच्या जवळ आहे. ज्या बाजूने स्टंप हिट केले त्या बाजूच्या जवळ करण अंबाला आहे, तर तोच बाद होणार आहे. हिमांशूचं पहिलंच षटक होतं आज. करण अंबालासाठी ही रात्र नव्हती, ही मॅच नव्हती. भरपूर स्ट्रगल केला त्याने. 2 चौकार 1 षटकार आला त्याच्या बॅटमधून. मात्र तरी देखील निश्चित त्याचा स्ट्राइक रेट आपण पाहिला तो 100 पेक्षा थोडासा पुढे आहे. 15 चेंडू मध्ये 18 धावा करण अंबालाच्या राहिल्या त्या सामन्यामध्ये. फिर भी मैं कहूंगा इस क्लाइमेटिक कंडीशन को देखते हुए अच्छी बल्लेबाजी की है करण अंबाला ने. इंपैक्ट बल्लेबाज है अब बल्लेबाजी के लिए. श्रीराम टाटा. श्रीराम टाटा नवीन फलंदाज मैदानामध्ये. इथे पुन्हा एकदा आपण बघू शकतो लेंथ बॉल होता आणि खूप चांगला टप्पा इथे मिळतोय हिमांशूला. उजव्याच्या बाहेर लेंथ त्याने ठेवलेली आहे. त्याचा परिणाम देखील होतोय. धावा मात्र येत नाहीत. मोठा फटका येत नाही फलंदाजांकडून. 43 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा सेम लाईन सेम लेंथ. इथे कुठेही संधी नाही फलंदाजांना. पुन्हा निर्धाव चेंडू. अच्छे लेग कटर यहां पर डिलीवर्ड किए. पिछली कुछ गेंदों पर गेंदबाज हिमांशु ने राइट हैंडेड बल्लेबाज के खिलाफ टिप्पा खाती गेंद अंगड़ाई लेते हुए सीधे विकेट कीपर के हाथों में, केतन मात्रे के हाथों में यहां पर नजर आई. अच्छी गेंदबाजी रही है डेथ ओवर में हिमांशु इस गेंदबाज द्वारा बैक टू बैक डॉट बॉल यहां पर डिलीवर्ड करते हुए. पुन्हा चेंडू निर्धाव आहे. इथे आता काय घडतंय. अजून एक फलंदाज धावबाद होईल. 2 फलंदाज धावबाद होत आहेत. लागोपाठचा चौथा चेंडू या षटकातला निर्धाव येतोय. काय गोलंदाजी हिमांशूची. डेथ ओव्हर मध्ये प्रचंड प्रभावी हिमांशू. इथे फलंदाज धावबाद होईल. हिमांशूनं एकाच लाईन मध्ये त्याने गोलंदाजी केलेली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये शहबाज मॅक्सी इथे होणारे बाद आणि धक्का बसेल हा 7वा. श्रीराम टाटा बरोबर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. 7 गडी बाद 43 धावा. कमरुद्दीन 6वं षटक सुरू आहे आणि या षटकामध्ये देखील धावांचा प्रचंड दुष्काळ आहे. प्रिन्सचं जे 4थं षटक होतं तिथे आल्या 13 धावा. इमादचं 5वं षटक होतं तिथे आल्या 10 धावा. मध्ये 2 षटकामध्ये धावा हळूहळू वाढल्या होत्या, जिथे करण अंबालाने काही चांगले शॉट्स दाखवले होते. मात्र शेवटच्या षटकामध्ये 2 to go. शेवटच्या षटकामध्ये मात्र प्रचंड प्रभावी गोलंदाजी इथे हिमांशूकडून. हो इथे डाव्या हाताचा फलंदाज समोर आहे. मात्र परिणाम तोच आहे. क्लीन बोल्ड
फलंदाज होईल बाद. 8वा धक्का दीपक दादा प्रत हलकीशी बेल्स इथे उडवलेली आहे आणि पाहता पाहता 8वा फलंदाज बाद झालेला आहे. इथे डाव घसरतोय, कोसळतोय, दरड कोसळावी तसा कोसळतोय. क्या गेंदबाजी रही है डेथ ओवर में हिमांशु द्वारा. हालांकि ये गेंद बेल को किस करके सीधे विकेट कीपर के हाथ में गई और यहाँ पर पहले से देख लिया था कि ये गेंद लगी थी बेल पर और उसी के चलते अपील करते नजर आए वहां पर खिलाड़ी विकेट कीपर केतन मात्रे. एक और सफलता हिमांशु के खाते में. रन संख्या स्कोर बोर्ड पर 43. 8 विकेटें खोई है टीम दीपक दादा प्रतिष्ठान दिल्ली धमाका क्रिकेट क्लब ने. आग ओकणारी गोलंदाजी आहे. एवढ्या कडाक्याच्या थंडीत जळते निखारे टाकलेत हिमांशूनं. तिखट तिखट गोलंदाजी आहे, कुणालाही न समजणारी गोलंदाजी आहे. धावफलकावरती मात्र 43 धावा. तिथेच धावफलक एकदम फ्रीज झालेला आहे. म्हणजे थंडी एवढी वाढलेली आहे की इथे आता पाण्याचाही बर्फ होऊ शकतो आणि मला वाटते धावसंख्येचा झालेलाच आहे. अजिबात धावसंख्या पुढे सरकत नाही, तिथेच थांबून आहे, तिथेच गोठलेली आहे. 43. 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा चेंडू या डावातला. 43 धावा 8 गड्या. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. मात्र त्यानंतर जो ब्रेक लागलाय मार्गामध्ये, जो स्पीड ब्रेकर उभे केलेत, परत एकदा पुन्हा चेंडू असेल निर्धाव आणि पुन्हा होईल फलंदाज बाद. 9वा फलंदाज दीपक दादा प्रतिष्ठानचा कोसळतोय. 9 वाईड साठी रेफरल चॅलेंज डिसिजन चॅलेंज होतोय. यस रुपेश सर तशी सूचना पंचांकडे करतायत. त्यामुळे कोणी ग्राउंड सोडणार नाही तिसरा पंचांचा निर्णय येईपर्यंत. धावफलकावरती 43 धावा आहेत सध्या. धावबाद होणारे फलंदाज. यस फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय येतोय. चेंडू चांगला आहे आणि फलंदाज बाद आहे. 9 गडी बाद 43. हिमांशूचं कौतुक करावं लागेल. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून त्याच्यावरून आपण टाकूया. आज कमालीची गोलंदाजी केली. या षटकामध्ये 3 रनआउट आलेत, 1 गडी त्याने बाद केले, एकूण 4 फलंदाज बाद झालेत. मात्र धावा फक्त 1 आलेली आहे, ती वाईडच्या माध्यमातून. अन्यथा 6 चेंडू सलग निर्धाव टाकलेत हिमांशूनं. मात्र 1 वाईडची धाव आहे, तर ती मेडन ओव्हर होणार नाही. एकूण 6 षटकांचा खेळ संपला. 43 धावा 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 44 धावांची आवश्यकता असेल इथे FM हॉस्पेट कर्नाटका संघाला. आपण या ठिकाणी काही सन्मान करत आहोत. मी युसुफ सर विनंती असेल या ठिकाणी यायचे. आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचा आवाज आपण ऐकला, बोईसर, पालघर जिल्ह्यातील बोईसरचा आवाज युसुफ सय्यद सर आज या स्पर्धेसाठी लाभले. त्यांचा सन्मान MS धोनी गंगावती टीमचे नफीस भाई, संतोष बंड सुप्रीमोचे व्यवस्थापक आणि त्याचबरोबरीने FM हॉस्पिटलचे टीमचे देखील व्यवस्थापक जाकीर भाई जे आलेले आहेत. FM हॉस्पिटलचे जाकीर भाई आप भी आइए. युसुफ सर, युसुफ सय्यद सर जे आवर्जून आज ज्यांचा आवाज आपण ऐकला, अतिशय चांगलं समालोचन राष्ट्रभाषा हिंदीमधून ज्यांचं पाहिलं मिळालं. गणेशजी शेळके विनंती असेल आपण सन्मानित करायचं आहे. हा सर्व कमिटी मेंबर्स या ठिकाणी यायचं आहे. आपण MS धोनी गंगावती टीम के नफीस भाई और दीपक भाई, आप दोनों आइए. एक बेहतरीन टीम कर्नाटक स्टेट से आती है. MS धोनी गंगावती, हमने दुर्गापुर में भी इस टीम को देखा और यहाँ भी दीपक भाई, नफीस भाई आप दोनों आए और आप दोनों का हम यहाँ सम्मान करते हैं. और आने वाली सभी टूर्नामेंट्स के लिए दीपक भाई आपको, नफीस भाई आपको और बादशाह भाई को भी बहुत सारी शुभकामनाएं. संतोष बंड सर आणि जाकीर भाई.
जाकीर भाई. FM मॉस्फेट यासीन भाई की ये टीम है और उनके साथ जाकिर भाई, अहमद भाई कर्नाटक से इस मैच को देखने के लिए अपनी टीम को लेकर जाकिर भाई आ चुके हैं. जाकिर भाई आपको आपके भी हम शुक्रगुजार हैं. आप पूरी टीम लेके आई, आपकी टीम को भी बहुत सारी शुभकामनाएं. संतोष बंड या आपण यायचं आहे. परवेज भाई आणि अहमद भाई यांच्या वतीने संतोष बंड यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. अहमद भाई या. सगळ्याच टीमचे व्यवस्थापक खूप चांगले काम करत आहेत. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी विशेष कौतुक. अभिनंदन. तर जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत. या आजच्या दिवसातील अंतिम सामन्याच्या माध्यमातून पाहतोय कोणती टीम असेल जी 6वी टीम ठरेल सुपर 6 मध्ये जाणारी, ते दुसरा डाव या ठिकाणी ठरवणार आहे. पाहत राहा धडाकेबाज चषक आणि 70-70 स्पोर्ट्स. या टीम बरोबर राहुल वाल्मिकी सुद्धा अहमद भाई यांच्याकडून आताच मिळालेल्या माहितीनुसार चला मॅच सुरू करा. FM हॉस्पिट कर्नाटक या दोन टीमचे सलामी वीर तर मैदानामध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दुसरी जी टीम आहे दीपक दादा प्रतिष्ठानने एक चांगली धावसंख्या उभारली आहे या कंडिशनला पाहता, परंतु आज तेवढं धुकं जाणवत नाहीये. त्याच्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये नक्कीच कडा प्रहार होऊ शकतो, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल अनुराग सारशरला. 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा स्ट्रायकिंग एंडला महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन मात्रे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय ओमी केनी, दिवा कोलीवाडा, नवी मुंबईचा हा खेळाडू. एका बाजूला वाकळणगावचा सितारा, कल्याण डोंबिवली क्रिकेटची आन बान शान फलंदाज केतन मात्रे फलंदाजी करताना दिसतोय. परंतु टार्गेट 44 आहे. या गुलाबी थंडीमध्ये याही धावा खूप महत्वपूर्ण ठरू शकतात आणि कडा संघर्ष या सर्व प्रेक्षकांना जे आताही जागे आहेत त्यांना पाहायला मिळू शकतो या 70-70 स्पोर्ट्स YouTube चॅनलवर. तर आमचे समालोचक मित्र युसुफ सय्यद आपल्यातून रजा घेत आहेत. बोईसर वरून खास या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी ते आले होते. आपलं मनपूर्वक आभार. हॅपी जर्नी. रात के 2:17 हो चुके हैं. अभी आखिरी इनिंग की शुरुआत होने जा रही है. पहिला बॉल फुलर लेनचा होता, ऑन साइडला फ्लिक करायचा होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला डिरेक्टेडचा प्रयत्न आहे तिथे अविनाश राणा बब्बूचा, परंतु इथे धाव मिळताना दिसणार नाही. पहिला डॉट बॉल टाकलाय अनुराग सारशरने. बेहतरीन गेंद, फुलर लेन की गेंद थी. बल्ले का अंदरूनी किनारा लगते हुए पैड के ऊपर आकर टकराई. सिली मिड ऑफ के स्थान पर खिलाड़ी खड़े हैं और काफी बेहतरीन फील्डिंग वहां पर.
रन की कोई गुंजाइश नहीं. आताही 4,500 प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा. ओर पिच बॉल होता, पुन्हा एकदा खोदून काढला ऑन साइडला, अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉटम हँडचा खूप चांगला वापर, बॅकलिफ्टला खाली ठेवलंय, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतन मात्रेच्या बॅट मधून पहिला चौकार. लेंथ बॉल के ऊपर बहुत ही बेहतरीन आला शॉट, जमीन के समांतर गेंद सीमा रेखा के तकरीबन बाहर. बहुत ही बेहतरीन शॉट था. एक खासियत है केतन म्हात्रे की, हर एक गेंद के लिए उनके पास जवाब है और ये करारा था. 4 रन. चांगली बॅटिंग, सुरुवात चांगली झाली आहे केतन मात्रेसाठी. दुसऱ्याच बॉलवर चौकार. स्वीप करत असताना गॅप मध्ये चाललाय, तिथे फिल्डर धावतोय, बॉलच्या मागे रेस लागली आहे. शेवटच्या क्षणाला ती रेस जिंकताना दिसणार नाही तो बॉल. फिल्डर ती रेस जिंकतोय, थांबवतोय बॉलला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. 2 धावा देऊन जाईल हा फटका केतन मात्रेला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6 धावा. लेग स्टंप के ऊपर यॉर्कर करने की कोशिश कर रहे थे गेंदबाज अनुराग. यहाँ पर थोड़ी धीमी गति की गेंद की थी और बहुत ही बेहतरीन स्वीप का शॉट खेला. वहां पर खिलाड़ी 30 सर्कल के दायरे के अंदर है और 2 रन का इजाफा. 6 विदाउट लॉस. इनफील्ड के ऊपर से आता तिथे फिल्डर आहे, प्रयत्न होता कॅच ड्रॉप, खराब फिल्डिंग. केतन मात्रेला ते जीवदान मिळते आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन, चौकार मिळेल केतन मात्रेच्या खात्यात. कैच छोड़ा है और कैच किसका छोड़ा है? केतन म्हात्रे को जीवन दान दिया है. एक ऐसे खिलाड़ी, जाबाज खिलाड़ी है केतन म्हात्रे, बहुत ही बड़े स्टार है और उनको इस तरह से आप छोड़ोगे तो मैच भी छोड़ना पड़ेगा. खराब फिल्डिंग इथे पाहायला मिळाली डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. केतनला वाटलं होतं की आपला खेळ ऑलमोस्ट संपला आणि जसा झेल सुटला केतनने लगेचच धावायला सुरुवात केली आणि तिथे धावा मिळाल्या त्याला 4. आपसुकच त्या बॉलने बाउंड्रीची वेस इथे ओलांडली आणि 4 धावा खात्यामध्ये जातील. आता केतन मात्रेच्या तो पोहोचले 10 वर, टीमला पोहोचवले त्याने 10 वर पहिल्या षटकाच्या खेळामध्ये. अनुराग सारशर परत एक वेळा स्वीप करत असताना थोडासा शरीरापासून दुरून स्वीप केलाय आणि सरळ चाललाय बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगच्या हातात. डॉट बॉल. अच्छी गेंद थी स्टंप के ऊपर, शॉट ऑफ लेंथ और गेंद के ऊपर स्वीप करने की कोशिश की थी. उछाल इतना ज़्यादा नहीं था लेकिन देखिए रन भी नहीं मिलेगा. 10 रन इस ओवर से बहुत ही अच्छी शुरुआत. कैच हालांकि जरूर ड्रॉप हो चुका है और उसी गेंद के ऊपर 4 रन भी मिले केतन म्हात्रे को. 10 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर अच्छी शुरुआत. 34 अजून करायचे आहेत. केतनसाठी हा फुल टॉस होता, हलक्या हाताने ढकललाय. मिड ऑनला आहे फिल्डर. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता, वेगाने थ्रो केलाय. दुसरा धावेचा प्रयत्न करताना दिसेल आणि 2 धावा चोरल्यात. बिल्कुल तैयार थे इस रन लेने के लिए. थ्रो जोर से आया था, रोकने का मौका ही नहीं मिला, किसी खिलाड़ी को बैकअप के आने का समय नहीं मिला. और देखिए दूसरा रन आसानी के साथ. अच्छा शॉट खेला था. करण अंबाला वहां पर खड़े थे, काफी तेज रफ्तार के साथ थ्रो किया था और देखिए दूसरे रन के लिए किस तरह से वो दौड़ पड़े. अच्छा डिसीजन था रन लेने का. ऐसे रन तो लेने चाहिए, रन चुराने चाहिए. एक रन की बहुत ही कीमत है यहाँ पर. हालांकि लो स्कोर मैच है लेकिन फिर भी एक रन आपके लिए बहुत ही महत्वपूर्ण रहेगा. स्कोर अब 12 पहले ओवर के समाप्ति के बाद. 14 रन थे जब बल्लेबाजी कर रहे थे दिल्ली धमाका. अब 12 रन है बगैर किसी विकेट के नुकसान पर FM हॉस्पिटल कर्नाटका. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात, ठोस सुरुवात इथे देत असताना केतन मात्र आपल्या टीमसाठी आणि सर्वच्या सर्व 6 बॉल तो खेळलाय. 6 बॉलमध्ये 12 धावा केल्यात. शेवटच्या बॉलवर करण अंबालाचा ओढ थ्रो बब्बूला पकडता आलेला नाहीये तो बॉल आणि त्याचा फायदा उचललाय. बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाजाने रनिंग बिटवीन द विकेट खूप दर्जेदार होती आणि 2 धावा जोडल्या केतनने त्याच्याही खात्यामध्ये, टीमच्याही खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 12, 44 करायची आहेत. 32 धावांची आवश्यकता. करण अंबाला पहिलाच बॉल थोडासा हलक्या हाताने कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर पर्यंत थोडीशी धाव घ्यावी लागेल आणि तोपर्यंत बॉल अडवेल तिथला क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 1 धाव मिळते. फलंदाजी करत असताना ओमी केनीला त्याचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 13. 2 रन के लिए बिल्कुल तैयार थे ओमी केनी लेकिन केतन ने मना किया. 1 ही रन पर संतुष्ट है और स्कोर कार्ड के ऊपर भी 13 यहाँ पर दिखाई दे. नए ओवर की शुरुआत और करण अंबाला.
उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मधून गलीमधून काढले बॉलला, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 फिल्डर आहेत, फक्त पाहतच राहिले आणि त्यांना जागते रहोचा आदेश देत हा बॉल गेला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. प्री डिटरमाइंड शॉट, पहले ही सोचा था कि हम रिवर्स खेलने वाले हैं. शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, नीचे रही थी गेंद और फायदा उठाया केतन म्हात्रे ने. बहुत ही बढ़िया शॉट. कोई मौका नहीं था गली के पास, कोई मौका नहीं था पॉइंट के पास. ये 4 रन. 17 रन. फुल टॉस होता, मिडॉनच्या डोक्यावरून सरळ बॅटने लॉफ्ट केलाय बॉल सीमारेषा पलीकडे. इथेही 4 धावा मिळतील केतन म्हात्रेला आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 21. हताश दिख रहे करण अंबाला, कोशिश कर रहे थे लेन गेंद करने के, लेकिन लोअर फुल टॉस के ऊपर बहुत ही बेहतरीन शॉट खेला था वाइडिश मिडॉन के ऊपर से 4 रन के लिए. परत एक वेळा आता परत मिडॉन आतमध्ये, त्याचाही फायदा उचललाय. लॉंग ऑनला हा क्रॉस करून जाईल का हे चेक करायचंय. शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि केतन म्हात्रे 2 धावा नक्की घेऊन जाईल. पावर प्ले में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी केतन म्हात्रे द्वारा. जहां पर गैप है फील्ड सेटिंग सर्कल के दायरे के अंदर है, वहां से ऊपर से खेल रहे आराम के साथ और रन के बाद रन बटोर रहे हैं. 2 रन इस गेंद के ऊपर. वेगवान बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक, गॅप मध्ये परत एक वेळा काव कॉर्नर रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर येतोय. 2 धावा इथूनही घेऊन जाईल केतन म्हात्रे. या ओव्हर मध्ये केतन म्हात्रेची बॅट बोलली आहे अभिषेक कुमार दलोरच्या विरुद्ध, म्हणजेच करण अंबालाच्या विरुद्ध. त्याच्या खात्यामध्ये धावा येत आहेत. 13 धावा वसूल केल्यात या ओव्हर मध्ये आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी. केतन म्हात्रे ने हमला बोला है, सैलाब आ रहा है, रन का सैलाब है. इस ओवर से 4 मिल रहे और सिंगल डबल से भी रन आ रहे हैं. शॉर्ट बॉल कट केलाय, पॉइंट मधून जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. पॉइंटला चौकार ठोकत दुसऱ्या ओव्हरचा खेळ इथे संपवलाय केतन म्हात्रेने. 17 धावा या ओव्हर मध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 29 विदाउट लॉस. FM हॉस्पिट कर्नाटका. करण अंबाला के हर किसी प्रयास को नाकामयाब बनाया है केतन म्हात्रे ने. क्या खूब खेले, 3 चौके इस ओवर से, जो कि जो ये शॉट था उछाल था गेंद में और कट किया गेंद को सर्कल के ऊपर से डीप कवर पॉइंट सीमा रेखा के बाहर. ये तीसरा चौका था इस ओवर से. अब देखिए स्कोर कार्ड के ऊपर 29 बने हैं 2 ओवर के समाप्ति के बाद. आखिर के 44 रन जीतने के लिए चाहिए, 29 स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, तो केवल 15 रन अब जीत के लिए. 2 ओवर का खेल खत्म हो चुका है. 24 गेंदे और 15 रन. मैच कैसी मैच थी, लेकिन केतन म्हात्रे के बेहतरीन बल्लेबाजी के जरिए बहुत ही आसान मैच नजर आ रही है FM हॉस्पिट के लिए. ओमी के स्ट्राइक एंड के ऊपर, केतन म्हात्रे अब नॉन स्ट्राइक एंड के ऊपर. और गेंदबाजी के लिए देखिए सुरेश भट्ट. संजू सुरेश भट्ट आता गोलंदाजी करेल. 29 विदाउट लॉस. ठोस सुरुवात 2 ओपनर कडून. ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये ट्रॅव्हल होत असताना डीप मध्ये फिल्डर आहे, तिथे सिंगल मिळेल. या सिंगल नंतर स्ट्राइक रोटेट केली. आता केतन म्हात्रे पुन्हा एकदा इन ऍक्शन. टीमची धावसंख्या 30, 44 करायची आहेत. 14 धावांची आवश्यकता. ओमी को पता है उनका काम क्या है. अब उनका काम काफी आसान हो चुका है. जब केतन म्हात्रे इतने फॉर्म में चल रहे हैं तो खाली उनको स्ट्राइक के ऊपर लाकर खड़ा करना है और ओमी बखूबी अपना काम कर रहे हैं. बॅकफुटला जात असताना एक चांगला फटका इथे सजवला आणि इथे देखील 4 धावा देऊन जाईल हा फटका केतन म्हात्रेच्या खात्यामध्ये. 34 धावा झाल्यात. आता 10 धावांची आवश्यकता आहे FM हॉस्पिटलला क्वालिफाय करण्यासाठी सुपर 6 मध्ये. केतन म्हात्रे अब एक्सप्रेस वे के ऊपर ड्राइव कर रहे हैं. इतनी आसानी के साथ उन्होंने गियर को चेंज किया है इस मैच के लिए और जीत की ओर अग्रेसर हो रहे हैं. यावेळेला स्विंग पहा बॅटचा. फेकलाय बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार. केतन म्हात्रे महाराष्ट्राचा बाईक सम्राट ठोकतोय षटकार. हवा में लहराता हुआ ऊर्जा का संचार.
बहुत ही बढ़िया शॉट और 6 रन के साथ स्कोर जीत के नजदीक है। अब 40 रन स्कोर कार्ड के ऊपर, मात्र 4 रन दूर क्वालिफायर से FM हॉस्पेट। आणि हेलिकॉप्टरने नक्कीच तेही अंतर पार करत असताना FM हॉस्पेट कर्नाटका हा 6वा संघ ठरलाय या धडाकेबाज धमाका बिग बॅश ट्रॉफी 2024 मध्ये सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणारा। वेल प्लेड टीम FM हॉस्पेट कर्नाटका। बिल्कुल एक तरफा मैच था ये। केतन म्हात्रे की धमाकेदार बल्लेबाजी के कारण इस मैच को मात्र 16 गेंदों में खत्म कर दिया है। धडाकेबाज चषकचा 6वा दिवस सफळ संपूर्ण होतोय। इथे जबरदस्त मॅचेस आज बघायला मिळाला। एक टाय मॅच देखील आपण पाहिली, सुपर ओव्हरचा थरार आपण बघितला आणि आता ऑल इंडिया ओपन पूल मधून धडाकेबाज धमाका बिग बॅश मधून 3 संघ हे 6 संघ पुढे निश्चित झालेले आहेत आणि उद्या त्यांच्या सुपर 6च्या मॅच देखील आपण बघणार आहोत। मुरबाड